जिचं उन्हाळ्याचं होतं मोकळ मोकळ आभाळ, कोपीमध्ये मायेचं उघड कपाळ. तिला पाहता क्षणी मला रडू आवरे ना. बाप मेला तेव्हा तिला कोणी कोणी सावरे ना. मग मायेला तर हळूच मी प्रश्न केला, सांग माये बापाला कोणी गतो. माये बोलती झाली पोरा दुष्काळ पडला, पोरा दुष्काळ पडला. त्याच राती तुझा बाप रड रडला. त्या आसवांचा पाऊस कोरड्या माळावरी पडला. आणि त्याच रात्री तुझा बाप भल्या पहाटे उठून बाप रानामध्ये गेला. जाता जाता माझ्या कुंकवाचा करंडाही नेला. नमस्कार, मी पडता म्हणतो 323 चा विद्यार्थी आज आपणासमोर विषय मांडतोय काळाच्या ओघात शेतकरी संपेचा. सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आयोजकांनी विषय ठेवला, माफ करा आयोजक समिती, परंतु मला हा इथं असं बोलून दाखवायचं वाटतं की हा जो विषय आहे काळाच्या ओघात शेतकरी संपेल का, हा ठेवण्याऐवजी काळाच्या ओघात शेतकरी संपला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. अहो 2018च्या रिपोर्टनुसार मराठवाड्यातील 1099 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यात 299 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि 2019ला तर या आत्महत्या 400 पार गेल्या. मग तुम्ही सांगा मित्रांनो, आपण आपली छाती कोण म्हणतो की शेतकरी जगाचा पोशिंदा, भारत कृषीप्रधान देश. अहो आपले एपीजे अब्दुल कलाम त्यांचं स्वप्न होतं की 2020 पर्यंत आपल्या भारताला महासत्ता, परंतु ते पूर्ण होऊ शकलं नाही का, तर आपण काय म्हणतो की जीडीपी आणि नॅशनल इकॉनॉमी यामुळे होऊ शकलं नाही. तर तुम्ही सांगा मित्रांनो, आपल्या कृषी क्षेत्राचं त्यामध्ये असणारं कॉन्ट्रीब्युशन हे खूप महत्त्वाचं आहे. अहो 18व्या शतकात 19व्या शतकात महात्मा फुलेंनी व्हिक्टोरिया राणीच्या दरबारात जाऊन खडसावून सांगितलं होतं, जर देशाचा निर्देशांक ठरवायचा असेल तर शेतकऱ्याकडे बघून ठरवा, सुटाफुटातील माणसाकडे बघून ठरवू नका. पण आजपर्यंत भारताचा निर्देशांक हा कशावर ठरवला जातो, तर मुंबईतील आर्थिक निर्देशांक बिल्डिंग बाहेर उसळी मारणाऱ्या बैलाच्या त्या प्राकृतीवरून, त्या बैलाने जर उसळी मारली तर आर्थिक निर्देशांक उंचावतो आणि त्या बैलाने जर उसळी खाली घेतली तर आपला आर्थिक निर्देशांक हा खाली येतो. आणि त्याचमुळं कदाचित आपला भारत देश हा महासत्ता अजूनपर्यंत बोलू शकणार नाही. अहो शेतकऱ्याची आज ही परिस्थिती कशामुळे आम्हाला सांगा. अहो आज आमदार खासदार शेतकऱ्याच्या मुलाची लग्न लावून देतात. अहो ते करू नका हो, त्यांना ते नाही पाहिजे. त्यांना काय पाहिजे तर शेतकऱ्याच्या मुलांना त्यांचा मेलेला बाप परत पाहिजे. तो तुम्ही आणून देऊ शकताय का, बर नाही आणून देऊ शकत तर मग शेतकऱ्याने आत्महत्याच नाही केल्या पाहिजे, यासाठी तर तुम्ही काही करू शकता. अहो या सर्व आत्महत्या झाल्या, परंतु सरकारने काय केलं, 2009 साली निघालेल्या दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. याच्या व्यतिरिक्त काय केलं, भरमसाठ आणि मोठ्या प्रमाणावर टँकरचा वापर केला. मग तुम्ही सांगा, त्या टँकरच्या पाण्याच्या वापरावर शेतकरी किती दिवस जगू शकतो, 2 दिवस जगेल, 4 दिवस जगेल. परंतु मित्रांनो, तुम्ही आम्ही शिकलेले आहात, तुम्हालाही माहित आहे की वॉटर टेंचिंग काहीतरी असतं, वॉटरशेड मॅनेजमेंट काहीतरी असतं, त्याचबरोबर सॉइल रिक्लेमेशन काहीतरी असतं. हे सर्व जर शेतकऱ्यांनी केलं तर नक्की शेतकरी कुठेतरी आपल्याला उंचावलेला दिसेल. परंतु हे शिकवायचं कोणी, आज परवा तुम्ही वर्तमानपत्रात बातमी वाचली की सरकारने 13,000 मराठी शाळा किंवा सरकारी शाळा बंद केल्या. त्यावेळेस पायाची आग अगदी मस्तकापर्यंत गेली. अहो ज्या शेतकऱ्याला खायला अन्न नाही, ज्या शेतकऱ्याला रात्री काय खावं हे माहित नाही, त्या शेतकऱ्याने त्याचा मुलगा डोनेशन भरून खाजगी शाळेत कसा पाठवायचा, आणि हा जर शेतकरी शिकला नाही, त्याला माहीतच नसेल तर हे होणार. तुम्ही सांगा मित्रांनो, आपला शेतकरी चुकी नव्हता का. अहो 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी
अगदी रायगडावर पाण्याचे साठे शोधते, तिथं पाण्याची व्यवस्था केली होती, मग आपण इथं खाली का पाण्याची व्यवस्था करू शकत नाही? अहो छत्रपती शिवाजी महाराज 5 वर्षाचे असताना माँसाहेबांच्या हाताला धरून ज्यावेळेस पुण्यामध्ये आले, त्यावेळेस पुण्याचं जर रूपांतर करायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा त्यांना काही दिसलं, ती शेती होती. आणि या शेतीच्या जोरावर त्यांनी पूर्ण पुणे, आणि आजचं पुणे बघा, हा सर्व काय आलं, हा शेतीच्या जोरावरच झाला, हे विसरायला नकोय मित्रांनो. आपल्याला माहित आहे, जर महाराष्ट्राचा विचार केला तर 2 प्रकारचे कालवे आहेत, डावा कालवा, उजवा कालवा. परंतु कधी डाव्या कालव्याला पाणी असतं तर कधी उजव्या कालव्याला पाणी नसतं. का मित्रांनो? हे का होतं? तुम्ही सांगा मित्रांनो. जर आपल्या एखाद्या शेतकऱ्याला कर्ज काढायचं झालं, त्या प्रोसेससाठी किती वेळ लागतो, आणि एखाद्या कंपनीला, इंडस्ट्रीला कर्ज काढायचं झालं तर त्याला किती वेळ लागतो? काहीच नाही, काही क्षणांचा तो पार. परंतु शेतकऱ्याला कर्ज काढायचं झालं तर बँकेमध्ये वेळे घालून घालून तो एकदम कंटाळून जातो. तर मित्रांनो, हे सांगा, आज पाऊस पडत नाही, वेगवेगळे दुष्काळ पडतात, त्याचबरोबर अतिवृष्टी होते, या सर्वाला जबाबदार कोण? आपला शेतकरी नाही मित्रांनो. या सर्वाला जबाबदार असते त्या इंडस्ट्री, ते कारखाने, आणि मग त्या कारखान्यांना परमिशन कोण देतं? की आपली व्यवस्था देते, त्यांच्या एनओसी पास केल्या जातात. परंतु शेतकऱ्याचं कर्ज आणि कर्ज माफी पास केली जात नाही. हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे. यासाठी काही करायचं असेल, काळाच्या ओघात शेतकरी संपवण्यापासून वाचवायचं असेल, लक्षात ठेवा मित्रांनो, भविष्यात तुमच्याकडे कपाटभर पैसा असेल पण मुठभर धान्य असणार नाही. सर्व काही ऑनलाईन करू शकता, पण तुम्ही ऑनलाईन धान्य विकू शकत नाही. तर यासाठी आपण अनेक अशा उपाययोजना राबवल्या पाहिजेत, जसे की वॉटर शेड मॅनेजमेंट असेल, त्याचबरोबर भारत सरकारच्या वेगवेगळ्या आपल्या सुविधा असतील, हे सर्व आपण केले पाहिजे. आणि या ठिकाणी मी थांबतो.